मला एक आवर्जून इथे विचारायचं वाटतं की अनेक वर्ष मराठी मालिकांमध्ये काम करताना मराठी मालिकांचा प्रॉमिसिंग चेहरा म्हणून तुझ्याकडे बघितलं जातं. जसं तू म्हणालास की शशांक केतकर हे नाव आलं की 400-500 भागांची ती मालिका चालतेच आणि हे असंच चालत राहावं. तू नाटकही केलंस, सिनेमाही केला, पण आपल्याला हेही मान्य करावं लागेल की कुठेतरी शशांक केतकर हे नाव सिनेमात तितकंसं झळकलं नाही किंवा तितकंसं आपल्याला यश त्या नावाला सिनेमा क्षेत्रात मिळू शकलं नाही. बरोबर. तर या सगळ्याकडे तू कसं बघतोस की मालिका क्षेत्रात प्रॉमिसिंग चेहरा म्हणून आपलं नाव झालं, याचं समाधान जास्त वाटून घेतोस किंवा ज्याचं समाधान जास्त वाटतं की सिनेमांमध्ये आपण तितकंसं नाव मिळवू शकलो नाही याची खंत वाटते? नाही, अजिबात नाही. खंत तर अजिबात नाही वाटत. 100% खंत नाही वाटत. कारण म्हणजे कसं आहे, सिरियल जे आहेत ना त्या T20 मॅच सारख्या आहेत, फिल्म्स ज्या आहेत त्या वन डे मॅच सारख्या आहेत, आणि नाटक जे आहे ते टेस्ट मॅच सारखं आहे. वा. सो 3 टीम जर वेगळ्या असू शकतात तर ह्या 3 क्षेत्रांमध्ये काम करणारी माणसं का नाही वेगळी असू शकत? करेक्ट. T20ची तुमची एक टीम अख्खी वेगळी. हट्ट का? हा, म्हणजे आता वैभव सूर्यवंशीला उद्या तुम्ही टेस्ट मॅचचं ओपनर नाही करू शकत, तुम्ही त्याला T20तच खेळवायचंय. आत्ता तो होईल ग्रूम. अगदी अगदी. एक उदाहरण म्हणून मी तुला देतोय. म्हणून काय वैभवचे स्किल्स कमी आहेत का? तर नाही. तो त्याच्या एका वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळतो आणि तो एक वेगळं एंटरटेन करतो. जयस्वाल जो तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळतो, रोहित शर्मा जो तिन्ही फॉर्मॅट्स खेळलेला. सो आपल्याकडे असेही कलाकार आहेत जे तिन्ही फॉर्मॅट्समध्ये खूप कमालीचं काम करतात आणि करत राहिलेले. फक्त नाटकात आणि जे असेच जे फक्त नाटकात काम करतात, असे आहेत जे फक्त फिल्म्स करतात, आणि असे आहेत जे फक्त टेलिव्हिजन करतात. वा. त्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की जर नाटकासाठी माझ्याच कॉम्पिटिशन कधी म्हणतच नाही, पण ह्या आत्ताच्या रेसमधले जर कोणी म्हणशील तर संकर्षण कराडे. मी त्याचा इतका फॅन आहे, त्याच्याकडनं इतकं शिकावं तुम्ही की स्टेजवर गेल्यानंतर परफॉर्म करणं, प्रेक्षकांना त्यांचं लक्ष काबीज करणं म्हणजे काय हे संकर्षण करणं शिकावं. जो माझ्याच वयाचा आहे आत्ता, तो माझ्यासारखं काहीतरी करतोय. तर मला थिएटरमध्ये काही करायचं तर मला त्याच्यासारखं करायला आवडेल. दामले सर तर खूप मोठे आहेत, अशोक मामा खूप मोठे आहेत, अशोक सराफांनी खूप काम केलेलं आहे, अनेक मोठी मोठी दिग्गज नावं आहेत. पण आता उद्या संकर्षण कदाचित टेलिव्हिजन करेल, त्याला कदाचित जे मी करतोय ते नाही जमणार, जे मला तो थिएटरमध्ये करतोय ते मला नाही जमणार कदाचित. प्रत्येकाचा एक पोर्ट्रेट. जसं अमेय वाघ, मी मोठा फॅन आहे त्याचा. ललित प्रभाकर, मी खूप मोठा फॅन आहे त्याचा, आणि त्यांनी फिल्म्समध्ये आपापलं एक नाव आणि एक स्थान कमावलेलं आहे. तसं मी स्वतःला हे समजावलं सुद्धा आणि मला हे कळलं सुद्धा की मग आता क्षेत्र असं राहिलेलं आहे टेलिव्हिजन, ज्याच्यामध्ये एक चेहरा कुठला बाबा की शशांक केतकर. जर नाटकामध्ये संकर्षण आहे, फिल्म्समध्ये अमेय आहे, तर मग टेलिव्हिजनमध्ये शशांक. अगदी अगदी अगदी. असं जर होणार असेल तर मी तक्रार करण्याचं काही कारण नाहीये खरं तर.